जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ हे मुंबईत दाखल झालेलं आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकता शिवाजी मंदिर येथे ही सभा एकूणच त्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीत एकूणच नेमकं आंदोलन कुठल्या स्थळी करायचं याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत 3 ठिकाणं ही निवडण्यात आलेली आहे, त्यामध्ये शिवाजी पार्क आहे, त्याचबरोबर बँड्राचं एक मैदान आहे, तर दुसरीकडे आझाद मैदान। ही 3 मैदानं निवडण्यात आलेली आहेत आणि लवकरच या 3ही मैदानांची पाहणी या शिष्टमंडळाकडनं केली जाणार आहे। नुकतीच या ठिकाणी आपण पाहतो की बैठक सुरू आहे आणि प्राथमिकदृष्ट्या मुंबईतले जे मराठा समन्वयक समिती आहे त्यांच्यावर याबाबतच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे विचार विनिमय करून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, कारण 1-2 नव्हे तर लाखो मराठा मुंबईत दाखल होणार आहेत आणि त्यानुसार त्याचं नियोजन असणं गरजेचं आहे। त्यामुळेच या ठिकाणी जी बैठक सुरू आहे, खास करून जर पाहिलं तर मुंबईतलं जे शिष्टमंडळ आहे हे आझाद मैदानावरतीच बैठक घेण्यासंदर्भात एकूणच आंदोलन करण्यासंदर्भात आग्रही आहे। कारण बँड्रा असो किंवा शिवाजी पार्क असो या ठिकाणी जर आंदोलन झालं तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या मराठा नागरिकांना कुठली अडचण होऊ नये या अनुषंगाने अडचणी निर्माण होऊ शकतात। मात्र आझाद मैदान हे सर्वांसाठी सुलभ असल्याचं सांगितलं जातं आहे, त्यामुळे आझाद मैदानावरतीच आंदोलनासंदर्भात भर दिला जात असल्याचं सांगितलं जातं आहे। नेमकं आता या बैठकीतनं काय मुळात ठरतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रोहित शिगवणसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।